4 दिवसांचा महापूर, वसईकरांच्या सहनशीलतेचा कस, पण उपाययोजना अजूनही अधांतरी। गेल्या 4 दिवसांपासून वसई, नालासोपारा, विरार, नायगाव आणि परिसरातील पूर्व पश्चिम भाग जलमय झाला आहे। सखल भाग पाण्याखाली गेला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले, वीज पुरवठा खंडित झाला, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। आजही काही भागांमध्ये पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही। लोक पाण्याच्या ओसरण्याची वाट पाहत आहेत, पण पाणी फार संत गतीने खाली जात आहे। या दिवसात प्रत्येक रहिवाशाने एकमेकांसाठी दिलासा देण्याचे काम केले। कुठला रस्ता मोकळा आहे, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग सुरक्षित आहे, कुठे किती पाणी आहे हे सांगण्यासाठी कुणीतरी आपलेच आजूबाजूचे रहिवाशी एकमेकांना घरातून बाहेर पडताना सोयीस्कर मार्ग सांगत असे। त्यामुळे अनेकांनी योग्य मार्ग निवडून प्रवास केला, तरी सुद्धा रस्त्यांवर शेकडो गाड्या बंद पडल्या। आपत्कालीन सेवा नाही, या पुरात झगडावे लागले। ही परिस्थिती कदाचित काही दिवसांनी निवळेल व जीवन पुन्हा पूर्ववत होईल, पण एक प्रश्न मात्र कायम राहतो, यावर ठोस उपाययोजना केव्हा होणार? कारण जोपर्यंत मूलभूत नियोजन होत नाही तोपर्यंत वसईत अशाच पूर परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागणार आहे। वसईचा निसर्गरम्य पट्टा, पूर्वेला डोंगर, पश्चिमेला निळेशार सागर, किनारपट्टी, हरित पट्टा, आंबा, चिकू, केळी आणि नारळ यांची शेती, हे सर्वच वसईचे वैभव। पूर्वी या खारपट्टीच्या सखल भागातून नाले, ओढे, नैसर्गिक जलमार्गाद्वारे पाण्याचा निचरा होऊन समुद्राला मिळत असे। परंतु जसजसा विकासाचा वेग वाढला तसा हा संपूर्ण परिसर विस्कळीत झाला। डोंगर फोडले गेले, जमिनींना भराव टाकण्यात आला, नाले बुजवले गेले, मोठमोठे टॉवर उभे राहिले, हिरवाईतली शेती संपुष्टात आली, पिण्याच्या पाण्याची कमतरता, अपुरी रस्ते व्यवस्था, वाहतुकीची कोंडी आणि आता पूरस्थिती ही वसईकरांची नित्याची सोबत झाली आहे। या पुरामुळे 3 दिवस वीज नव्हती, शाळा कॉलेज बंद होते, आजारी लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचणे अवघड झाले। राहायचे कसे, जगायचे कसे, हा प्रश्न वसईकरांसमोर उभा ठाकला होता। दरम्यान प्रशासन व शासनाने लक्ष घालून योग्य पावले उचलली नाहीत तर अशा घटना भविष्यात अधिक गंभीर होऊ शकतात। विकासाच्या नावाखाली करोडोंची उलाढाल करणारे काही बिल्डर्स, काही राजकीय मंडळी आणि प्रशासनाचे डोळेझाक करणारे अधिकारी यांच्यामुळे वसईची ओळख आज बकाल झाली आहे। लोक मात्र आजही मौन बाळगून आहेत, सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, बदल होईल या आशेने वाट बघतात। पण या 4 दिवसांच्या महापुराने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की आता तरी जागरूक व्हा, अन्यथा उद्या पुन्हा याच परिस्थितीत अडकलेले आपणच असू।